आजचे दमदार मराठी सुविचार. पुस्तके वाचणाऱ्याला कोणीच फसवू शकत नाहीत. मित्रांनो, लक्षात ठेवा, जो पुस्तके वाचतो ना त्याला हे जग कधीच फसवू शकत नाही. मित्रपरिवार कोणीच त्याला फसवू शकत नाही. पुस्तके चांगल्या व वाईट काळात आपले चांगले मित्र असतात. नेहमी लक्षात ठेवा, पुस्तके आपल्या चांगल्या व वाईट काळात नेहमी आपले चांगले मित्र असतात. नेहमी मित्रांप्रमाणे आपली साथ देतात. नेहमी कष्ट करणारा जास्त आजारी पडत नाही. मित्रांनो, जो नेहमी कष्ट करतो ना, आपल्या कामात व्यस्त असतो ना, तो कधीही आजारी पडत नाही. लक्षात ठेवा, नेहमी कष्ट करत राहा. पुढील महत्त्वाचा सुविचार. नाती जपायची असतील तर नात्यांमध्ये चुका शोधणं थांबवावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला नाती जपायची असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला नात्यांमध्ये चुका शोधणं थांबवावं लागेल. वेळ आणि पैसा दोन्हींची आयुष्यात बचत केल्यास माणूस खूप पुढे जातो. जो व्यक्ती वेळ आणि पैसा दोन्हींची बचत करतो ना आयुष्यात, तो नेहमी खूप पुढे जात असतो. त्याची प्रगती जास्त होते. दुसऱ्याला मान दिल्यास तो आपल्याला आपोआप परत मिळतो. जेव्हा आपण दुसऱ्याला मान देतो ना, तो मान आपल्याला आपोआप परत मिळत असतो. दुसऱ्याला मान सन्मान द्यायला शिका. शेवटचा महत्त्वाचा सुविचार. आई वडील असे दैवत आहेत ज्यांची सेवा करून आपण खूप मोठे होत असतो. मित्रांनो, आई वडील असे दैवत आहेत ज्यांची सेवा करून आपण नेहमी खूप मोठे होत असतो.